तुमच्याकडे आता काय ताजी माहिती समोर येते? खरं तर मागची काही काळातली जर अजित पवारांची जर वक्तव्य बघितली तर त्यांची नाराजी अगदी स्पष्टपणे खरं तर दिसत होती. आत्ता काय माहिती समोर येते? काय घडामोडी आत्ता घडतायत किंवा आता बैठक जवळपास अर्ध्या तासापेक्षा पण जास्त होऊन गेलेलं आहे, त्या संदर्भात काही अपडेट्स येत आहेत का? नाही, अजूनही ही बैठक सुरू आहे. त्यामुळे त्या बैठकीतनं फक्त आत्तापर्यंत एवढ्याच अपडेट बाहेर आलेले आहेत की अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांचे कान टोचले आहेत, त्यांची चांगली खरडपट्टी काढलेली आहे. ती खरडपट्टी यासाठी कारण त्यांच्या वारंवार वादग्रस्त वक्तव्यांमुळे पक्ष आणि त्याचबरोबर सरकार दोन्हीही अडचणीत येताना बघायला मिळालेलं आहे आणि त्यामुळं वेगवेगळ्या संघटनांच्या वतीनं त्यांचा राजीनामा घ्यावा यासाठी राजकीय दबावसुद्धा वाढलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये अजित पवार यांनी सकाळी शेतकऱ्यांच्या जी भेटीगाठी झाल्या संघटनांच्या त्यांच्यासमोर केलेली वक्तव्य आणि आता माणिकराव कोकाटे यांची काढलेली खरडपट्टी हे दोन्ही जे आहे हे माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याकडेच जाणारे संकेत आपल्याला म्हणावे लागतील. कारण अजित पवार हे त्यांच्या सक्त स्वभावासाठी ओळखले जातात. ते वक्तशीर आहेत, ते सक्त आहेत आणि त्यांना कामामध्ये गेलेली हयगय ही जराही मान्य नसते. ते स्पष्ट वक्ते सुद्धा आहेत. त्यामुळे अनेक वेळेला असं नाही आहे की अजित पवार सुद्धा त्यांच्या काही स्पष्ट वक्तेपणामुळे अडचणीत आलेले आपण बघितलेले आहेत. परंतु ती वक्तव्य ही करत असताना सामाजिक जीवनामध्ये आपण जेव्हा असतो त्यावेळेला ती सांभाळून करावी हे अजित पवार वारंवार आता विशेषतः उपमुख्यमंत्री पुन्हा झाल्यावर वारंवार करताना दिसतात. परंतु माणिकराव कोकाटे यांना एक वेळेला नाही अनेक वेळेला समज देऊन सुद्धा ते चुका करण्याचं काही थांबवत नाही. त्यांची वक्तव्य जी आहे ते करणं काही ते थांबवत नाही आणि त्यामुळे माणिकराव कोकाटे खऱ्या अर्थी अडचणीत आलेले आहेत. पंचनामा कशाचा करायचा, ढेकळाचा पंचनामा करायचा का, या पद्धतीची त्यांची जी वक्तव्य होती किंवा 1 रुपयाची जी पीक विमा होती त्या योजनेच्या संदर्भामध्ये त्यांनी केलेलं वक्तव्य असेल, ही सगळी वक्तव्य त्यांना अडचणीत आणणारी ठरली. कारण कृषी मंत्री म्हणून राज्याच्या शेतकऱ्याचे मायबाप या दृष्टीनं त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं बोलणं गरजेचं असतं. एक महत्त्वाची अपडेट समोर येते ती म्हणजे यापुढे बोलताना वागताना काळजी घेईन असं कोकाटेंनी अजितदादांना सांगितल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते. आपण बघतो मागच्या अर्ध्या तासापेक्षा पण जास्त यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे आणि यापुढे बोलताना वागताना काळजी घेईन असं कोकाटेंनी अजितदादांना सांगितलंय अशी माहिती आता सूत्रांकडून समोर येते. पुन्हा एकदा जाऊया प्रणालींकडे. प्रणाली, आपण बघतोय आता इथून पुढे वागताना बोलताना काळजी घेईन म्हणजे एकंदरीत माफी मागतो अशा पद्धतीचं भाष्य खरं तर कोकाटेंकडून आपल्याला बघायला मिळत आहे. हे जरी खरं असलं तरीही प्रत्यक्ष निर्णय जो आहे तो कदाचित आधीच झालेला आहे. आता आज केवळ त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. ज्या अर्थी अजित पवार यांनी इतक्या स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केलेली आहे त्याचा अर्थ किंवा एक वेळेला एकदा माफ केलं की किती वेळा माफ करायचं असं जे ते शेतकऱ्यांना म्हणाले, यावरून सुद्धा त्यांची नाराजी किंवा त्यांनी जो ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये पक्षाची एकूण जी बदनामी झालेली आहे त्याबद्दल त्यांनी खडेबोल सुनावलेले आहेत माणिकराव कोकाटेंना. त्यामुळे माफ करायचं की गच्छंती करायची हे फक्त सांगणं आता शिल्लक राहिलेलं आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा एक नव्हे तर 2दा नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातला निर्णय झालेला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. केवळ त्याची अंमलबजावणी बाकी आहे. माफी मागणं किंवा यापुढे ह्या चुका होणार नाही हे म्हणणं हे अजितदादा मान्य करतात का आणि ही गच्छंती थांबवतात का हे बघावं लागेल. खरं तर राष्ट्रवादी पक्षासाठी म्हणून आणि त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित पवार यांच्यासाठी सुद्धा ही तितकीच कठीण गोष्ट आहे. कारण यापूर्वी त्यांच्याच पक्षाचे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालेला आहे. अवघ्या 7 महिन्याच्या आत जे आहे तो दुसरा राजीनामा सुद्धा होण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेला आहे. अशी परिस्थिती ही कुठल्याही राजकीय पक्षासाठी आणि त्याच्या प्रमुखासाठी ही अडचणीची किंवा मोठी कठीण परिस्थिती असते. परंतु तरी सुद्धा जर एखादा व्यक्ती चुका करून सुधारण्याच्या परिस्थितीतला असेल तर त्याला सुधारण्याची संधी दिली जाऊ शकते, जी यापूर्वी माणिकराव कोकाटे यांना अनेक वेळेला देण्यात आली. मी जसं म्हणाले की त्यांची अनेक वादग्रस्त विधानं आहेत. त्यांच्या एका केसच्या संदर्भात लागलेला निकाल आहे जो त्यांच्या विरोधात गेलेला होता, ज्याच्यामध्ये खरं तर 2 वर्षाचा कारावास सुद्धा त्या शिक्षेमध्ये अंतर्भूत होता. असं असताना सुद्धा माणिकराव कोकाटेंच्या त्या निकालाकडे त्यानंतर त्यांनी वारंवार केलेल्या वादग्रस्त विधानांकडे पक्षाच्या वतीनं पक्षाच्या प्रमुख या नात्यानं अजित पवार यांनी वारंवार
वारंवार दुर्लक्ष केलेलं आहे किंवा त्यांना समज देऊन त्यावेळेला सोडून दिलेलं होतं. त्यामुळे यावेळेला केवळ समज देऊन सोडून दिलं जातं का? आणि विशेषतः मुख्यमंत्री ज्यांनी आतापर्यंत कधी उघडपणे इतकी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केलेली नव्हती, त्यांनी थेट प्रसार माध्यमांसमोर सुद्धा जी कृती प्रत्येक खेळण्याची सभागृहासारख्या पवित्र ठिकाणी जिथं लोकांच्या हिताचे मुद्दे उपस्थित केले जातात, चर्चा केली जाते, वेगवेगळे कायदे तयार केले जातात, जे कायदे मंडळ जे सगळ्यात मोठं मंडळ आहे त्या मंडळामध्ये त्या पवित्र ठिकाणी जर प्रत्येक खरंय प्रणाली. आणि अगदी या संदर्भातलीच एक महत्त्वाची अपडेट समोर येते म्हणजे अजित पवार यांच्या दालनात प्री कॅबिनेट बैठक सुरू झालेली आहे. मंत्री पोचलेत. माणिकराव कोकाटे, छगन भुजबळ, दत्ता भरणे या बैठकीला हजर दिसत आहेत. अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येते आहे. वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. अजित पवारांच्या दालनात प्री कॅबिनेट बैठक आता सुरू झाली आहे. या ठिकाणी आता मंत्री पोचलेले आहेत. यामध्ये माणिकराव कोकाटे, छगन भुजबळ आणि दत्ता भरणे या बैठकीला पोहोचलेले आहेत.